नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण चाललोय चकदेवला। तर आपण भरपूर पोरं आहे चकदेवला चाललोय आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता रघुवीर घाटात आहे। तर आम्ही इथूनच ब्लॉग चालू केलाय आणि आमचा शिरगाव गाव रघुवीर घाटामध्ये आहे आणि मस्तपैकी एक सिनेमॅटिक आणि आपली गँग। तर आम्ही सर्व इथं पोरं सर्व जमा आहे। तर आम्ही इथून आता जाणार रघुवीर घाटात आणि इकडं तुम्ही बघू शकता धुक्क, किती धुक्क, भरपूर सारा धुक्क पडले। गणे जोरे आलेले आहेत अशा रीतीने। गण्या महाबळेश्वर चालू झाला। महाबळेश्वर ना, महाबळेश्वर लई नवीन झाला काय बहिणी? कधी झाला? आत्ताच महाबळेश्वर रत्नागिरी आधा संपली, महाबळेश्वर चालू। यस आता आम्ही चकदेवला चाललोय। पायवाट आहे, आमची पोरं पुढे आहेत। तर आता आम्ही चालत चाललोय। मी राहिलेलो थोडासा मागं, तुम्ही बघू शकता ही गँग आपली तर चालत चाललेत। बघा दम लागणार आहे, अवस्था बेकार। आताच पहिलीच डाग। संदीप दा बघा कसा बायकोला एकदम जपत जपत पावसातून चकदेवला नेताना पूर्ण तुला कसं वाटतं आता एवढा काळोखातून चढताना? मस्त वाटतंय, फुल एन्जॉय करतोय मी। पण या काळोखातून पोहोचू का आपण? पोहोचणार आपण 100%। यस, या लवकर चला। अण्णा काय बोलता अण्णा? म्हणजे एवढा रात्रीचा आपण चढतोय, आपल्याला पाऊस भेटेल का? तुला काय वाटतं, पाऊस भेटेल आपल्याला मध्ये? हे तुम्ही बघू शकता धबधबे, निसर्गरम्य वातावरण, कडक मध्ये बेधडक आणि आमचा शक्तिमान गणेश जोरे यांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। गणेश जोरे, तुम्ही थोडी स्माइल करून दाखवा ना आपल्या चॅनल मध्ये। उर्फ बादशाह। तर भेटू, थोडा दम लागलाय। आता आम्ही सर्वात लास्ट स्टेप आलोय आणि हा शिंदी गाव तुम्ही बघू शकता, उंचावर आलोय। तुम्हाला इथून कोयना धरण तर थोडंफार दिसत असेल। आमच्या वहिनी साहेब दमल्या आणि रुपयादा चला आता चल। मस्त हवा सुटले, थोडा काळोख झालाय म्हणून काय दिसत नाही। अजून थोडासा लास्ट स्टेप राहिलाय। हा क्रॉस खालून आहे, खालच्या डेल दरी आहे। हा क्रॉस करताना तुम्हाला थोडासा दाखवूच आणि वरून दर्शन करून येताना, आणि आम्ही दर्शन करायला चाललोय। तर भेटू थोडासा वर गेल्यावर, बाय बाय। तर आता इथे मी बसलो इथं आणि आमचा एक माणूस कोपऱ्यात बसलाय आणि अर्धी माणसं येत आहेत खालून आणि ही मोठी लाईट चमकताना। अण्णा कसं वाटतं तुला या काळोखातून चालताना? एकदम रावस शुभम काय बोलतोस?
लहान लहान मुलं पण येतात. छोटी ही आमची संदीपाची पोरगी आणि इथे एक त्याच्यापेक्षा छोटी पोरगी आणि तिला नऱ्या उचलून घेऊच ते. आणि आमचा खोपोलीचा जांभोली गावचा किंग मेकर चॉकलेट बॉय. चला भेटू. आणि हे कुठला ठाणा शंभो. तर ही आमची पूर्ण वाडीतली पूर्ण संपूर्ण आम्ही सर्व एकत्र चाललो एवढ्या काळापासून पर्वतला. तर ही एवढी सर्व इथं बसलेत. आणि अजून एक ही इथं बस दिसते तुम्हाला का बॅटरी. तर ह्या बॅटरीमधून तर इथं हे दोघं जण येत आहेत नवरा बायको आणि सासरा आहे ना बंटीचा सासरा. अशा रीतीने हा रुपयाला भडकलेला आहे. आणि सर्व दमून बसलेले. चला चला सर्वांना पार्टी द्यावी ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. रुपेश भोसले यांचं लवकरच लग्न व्हावं आणि त्यांनी आज सर्व ह्या बसलेल्या सर्वांना पार्टी द्यावी एवढी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो. रुपयादा त्याच्यावर तुझ्या गाण्याच्या म्हणण्यावर तुझं म्हणणं काय तू काय बोलतो ऐकलं का? आज तुझं लग्न ठरलेलं आहे तर ह्या पोरांना सर्वांना होऊ दे तुझ्याकडे पार्टी होईल काय? तसेच आमचे शिरगाव गावचे युवा प्रतिष्ठानचे सदस्य अक्षय चव्हाण यांचंही इथं आगमन. आणि हे ठाण्यावरून आलेले त्यांचं काय शुभम मोरे यांचं दरवर्षी स्वागत. आणि संदीपदा पुण्यावरून आले एवढ्या लांब. लहान लहान 2-2 वर्षाची मुलांना हाऊस आहे आलेली आहेत. चला आता चालला सुरुवात करा. चला आता एक साइड दरी आहे. इतक्यात बसले तुम्ही कधी येणार? या एवढ्या काळोखातून जायचं आपण पुढे दरीच्या पुढे बसायला पाहिजे होते. गाड्या तिथं हॉटेलला सगळ्यांना सांगितलं की विकीच्या पहिला पोरकी होणे तर पोरगा बारसाचा खर्च मी एकटा करणार आणि फुल हवेत करायचा. फुल हवेत करणार. गाड्यानं सांगितलं हॉटेलला तिथं एकदा बोललो ना ठेवायचं ठेवणार तर ठेवणार त्याची तयारी पहिली होते. आणि ही अशी मोठी खोल दरी आहे इथं. आणि ही छोटीशी वाट आम्ही चाललोय या वाटेने. आणि वरून माणसं पण येतात आणि इकडून आम्ही चाललोय. हे सावकाश बॅग घे इथे मी बघा बघू शकता वाट तुम्ही अशी इथे खोलदरी आहे. आणि आम्ही चाललोय त्याच्या वाटेने आम्ही चाललोय. आणि आमचा अण्णा चला ना इकडं माग पण चला चला सावकाश आहे वहिनी. तर आम्ही आता पूर्ण प्रॉपर अशा रीतीने इकडं पूर्ण मैदान आहे. आणि आम्ही मस्त सपाटीवर पोहोचलोय. तर चालतात आम्ही सपाटीला. हार्दिक माणसं आमची खाली येत आहेत. आणि आता आम्ही प्रॉपर सपाटीला बसलो. आता पूर्ण मंदिरापर्यंत पूर्ण सपाटीच आहे. तर आता डायरेक्ट भेटू. तर हा मस्त की एवढा मोठा धुका आणि हा पाऊस आणि हे आमची त्रिशा छत्रीमध्ये गारटली आहे अशी. आणि आता आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलोय. थोडी थोडी लाईट दिसते. आणि त्रिशाला माझ्या बायकोनी घेतलेली आहे उचलून. थोडा मी घेतोय, थोडा वहिनी घेतोय, थोडा दादा घेतोय. थोडं करून आम्ही चालतोय त्रिशाला घेऊन. त्रिशा होय हाय कर हाय. पप्पाला व्हिडिओ कॉल केला. हाय कर. कोण नाही जो मंदिरात. तर आता बघू मंदिरामध्ये कसं काय वातावरण आहे. आणि इथं सुसाटाचा वारा. खिचडी भात असू दे मस्तपैकी देवाचा प्रसाद खाऊन खाली उतरू. तर भेटूच थोड्या वेळात मंदिराच्या इथं डायरेक्ट थेट. आपण मंदिराच्या इथं पोचलो आहे. आणि अर्धी माणसं आमची बाहेर आहेत. तुम्ही बघू शकता एवढं मोठं धुकं आहे भरपूर. आणि मंदिराच्या इथं पोचलोय. दादा तुला कसं वाटलं मंदिराच्या इथे येऊन? किती वेळ लागला तुला? किती वेळ? हा मी लवकर येतो रे, तुमच्यामुळे उशीर झाला.
नारे काय बोलतोस? उशीर कुणामुळे झाला? आपल्यामुळे झाला की या बायकांमुळे झाला? चुकलं आपण त्यांना मागच ठेवायला पाहिजे. तू बरं मम्मीला शकते बाबू मम्मीला शकते मम्मी येते येते. चला आज जाऊ. तर आता जस्ट मंदिराच्या इथं पोहोचलोय आम्ही. स्पीकर चालू झालेत. लाईट नाही. लाईट नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. आणि मंदिराचा प्रवेशद्वार आणि आम्ही सर्व इथं पोहोचलो आणि अर्धी माणसं आमची येत आहेत. तर थोडा आत जाऊन तुम्हाला मंदिराचं दर्शन देऊ. तर थोडं भेटूया आत मंदिरामध्ये. बाय. आणि मस्त इथं गरम गरम वडापाव संदीप दा आम्हाला स्पॉन्सर करणार आहे. अरे आला आमदार पुण्याचे भावी आमदार. पेट्रोल घेऊन आले? नाही तेल आहे मला वाटलं तेल आहे. पेट्रोल आहे. अशा रीतीने मस्त अशा रीतीने आमचं प्रॉपर दर्शन झालंय. तुम्हाला हा ब्लॉगमध्ये मंदिरातला आतला गाभाऱ्याचं दर्शन व्हिडिओ काढले ते तुम्हाला दाखवू आपण आपल्या ब्लॉगमध्ये. प्रॉपर दर्शन आणि प्रसाद पण खाऊन झाले. तर प्रसाद सर्व खाऊन झाले आणि आता आम्ही आलो इथं थोड्याशा गप्पा मारतोय. पाऊस असल्यामुळे थोडा जाण्याचा प्लॅन चालू आहे आमचा. तर बघू आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. काळोख पण झाला आहे आणि 2 लहान पोरी आहेत त्याच्यामुळं बघू थांबू किंवा जाऊ पण शकतो आम्ही. बघूया आता सर्व पोरं एकत्र आल्यानंतर काय डिसिजन होतोय त्या डिसिजननुसार आम्ही तुम्हाला सांगूच. तर भेटू थोड्याच वेळात. बाय. तुला दर्शन घेऊन कसं वाटतोय? दर्शन कसं झालं तुझं? व्यवस्थित झालं का? आणि म्हणजे कसं प्रॉपर दर्शन झालं? सर्वांचं प्रॉपर दर्शन झालंय. वहिनी तुमचं दर्शन कसं झालं? एकदम व्यवस्थित ना? त्रिशा दर्शन कसं झालं? आणि जेवली का तू? जेवली का? जेवली का? आणि माणसं प्रसादाचा लाभ घेताना रुपयात आणि आम्हाला वडापाव स्पॉन्सर बाय रुपेश भोसले. मस्त की 10 वडापाव काढलेले. आमची गँग वडापावची वाढ बघते. नऱ्या तुला काय वाटतं? रुपयात आणि वडापाव दिले कसं वाटतं तुला? माझ्या मते प्रत्येकाने एक खाण्यापेक्षा 4 सांगायला की बाबा हा आमच्या गावाचा बघतात तिकडे सगळे. तर आता आम्ही निघालो परत घरी. आणि आता निघालो आम्ही घरी. तर असा होता आजचा ब्लॉग. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण असंच एक नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. बाय बाय.